नमस्कार. कल्याणचे सांगाडी या कल्याण चॅप्टर मेंबर्सच्या घरगुती मुलाखतींच्या सोहळ्यात मी मिलिंद विनायकाने आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, या भागात आपण भेटणार आहोत स्वानंद विजय गुप्ते, म्हणजेच स्वॉन व्हॉयजेस आणि हॉलिडेजचे सर्वेसर्वा. हाय स्वानंद. नमस्कार. नमस्कार. तू आज इथे वेळात वेळ काढून आलास. एक ट्रॅव्हल अँड टुरिझम प्रोफेशनल वेळ काढतो, त्या वेळेचं महत्व काय असतं हे आम्हाला व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे पहिल्यांदा तुझे वेळ दिल्याबद्दल आभार. धन्यवाद. आज आपण गप्पा मारायला इथे जमलेलो आणि कल्याणचे सांगाडी हा गप्पांचा कट्टा आहे, त्यामुळे आपण गप्पांची सुरुवात करूया. नक्की. फॅन्टास्टिक. मित्रांनो, चालू करूया गप्पांची मैफल. तू इंटरव्ह्यू पाहिलेली असशीलच, त्यामुळे पहिला प्रश्न कुठला ह्याची कल्पना आहे, म्हणजे मी अगदी अध्ययन धरलेलं असतं. सो आपण सुरुवात करूया तुझ्या बालपणापासून. बालपण, शालेय शिक्षण आणि कॉलेज. नक्की. सो मूळचा मी कल्याणकरच म्हणता येईल. बॉर्न जरी चेंबूरला असलो तरी माझं लहानपण सगळं आय थिंक 1.5-2 वर्षाचा असल्यापासून कल्याणकर आहे. बरोबर. हार्डकोर कल्याणकर. शाळा कल्याण मधली, कॉलेज माझं कल्याण मधलंच होतं. सो ओक हायस्कूलचा विद्यार्थी आहे. त्याच्यानंतर बिर्ला कॉलेजचा स्टुडंट आहे. त्याच्यानंतर मग मी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मी केसी कॉलेजला गेलो, चर्चगेट. बर. पण बाकी सगळं म्हणाल तर सगळं शिक्षण हे सगळं माझं कल्याणमध्येच गेलं. पार नाक्यासारख्या हार्डकोर सदाशिव पेठेमध्ये माझं पूर्ण बालपण गेलं. त्यामुळे माझे मित्र परिवार सगळा त्याच भागामध्ये एकवटला होता. बरोबर. आणि मग हळूहळू मग जसं कॉलेजमध्ये गेलो तसा माझा तो मित्र परिवार वाढला. कॉलेजमध्ये पण बिर्ला कॉलेज असल्यामुळे सुद्धा तो एक म्हणतात ना कल्याणकरांचं जे आहे मराठी ते होतंच. आणि अचानक मग आम्ही केसी कॉलेजला गेलो, चर्चगेटला. म्हणजे एकदम कॉस्मोपॉलिटन. सो अशा तऱ्हेने झालं सगळं. एकंदर तिथे गेलो ते मी माझ्या प्रोफेशनल शिक्षणासाठी गेलो होतो. ग्रॅज्युएशन पर्यंत मी इथे बिर्ला कॉलेजमध्येच होतो. कॉमर्स मध्ये ग्रॅज्युएट झालोय. आणि त्याच्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन माझं टुरिझम मध्ये केलं सगळं केसी कॉलेज चर्चगेटला. त्याच्यानंतर मग मी अजून प्रोफेशनल माझे जे कोर्सेस होते, या आयटाची फाउंडेशन लेवल होती, त्याच्यानंतर मॅनेजमेंट लेवल केली, अजून एक मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला. हे सगळं मग ते नंतर झालं. पण ते सगळं म्हणतात तसं कमवा आणि शिका, जे एक योजना आपली सरकारची असते तशी माझ्या बाबांनी मला ती योजना दिली होती की कमवा आणि शिका. सो ग्रॅज्युएशन पर्यंत बाबांनी माझ्या सगळं मला ऑब्व्हियसली मदत केली. त्याच्यानंतर मग मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन आणि याच्या पुढचे सगळे कोर्सेस हे असेच केले की मी नोकरी करायचो, थोडा पैसा साठला किंवा त्याच्यातनं माझा तो कोर्स जो मला मनामध्ये आहे करायचा तो मी करायचो. बरोबर. असं करत 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 फायनली माझं सगळं शिक्षण मला वाटलं की आता मला पुरे झालं. त्यामुळे फायनली मी नोकरी आणि या विषयात शिरलो. जबरदस्त. सो कल्याण, हार्डकोर कल्याण. येस. पारनाका ते केळद चौक ही कल्याण सदाशिव पेठ आहे, हे सर्व मान्य. काही पुणेकरांना सुद्धा मान्य आहे. अगदी अगदी पुणेकरांनाही मान्य, हे फार महत्वाचं आहे. आणि बिर्ला कॉलेज जे कल्याणकरांचं सगळ्यांचं कॉलेजच्या बाबतीत माहेर गेलं. आणि सुभेदार वाडा आणि ओक हायस्कूल यापैकी कुठली एक शाळा, त्यापैकी तू ओक हायस्कूल. त्यामुळे जे टिपिकल कल्याणकरांचे संस्कार असतात ते तुझ्यावरती अगदी लहानपणापासून झालेले, हे मान्य करायला हरकत नाही. अगदी 200%. आणि एकच फक्त माहिती म्हणून की तू अगदी मला आता नॉस्टॅल्जी केलंस, कारण तू म्हणास पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी तू केसीला गेला होतास. मी केसी म्हणून LLB केली. अरे वा. हा. सो माझा पण केसीशी असा त्या दृष्टीने संबंध आलाय. आणि अर्थात म्हणजे केसीत गेल्यानंतर आपण वेगळ्या दुनियेत अवघ्या लगेच लक्षात येतो लगेच. आणि कॉस्मोपॉलिटन संपूर्ण हा जो प्रकार आहे हे आणि माझी मजा अशी होती की आमचं कॉलेज जे होतं टुरिझमचं ते संध्याकाळी 6 ते 9 असं असायचं. कारण बरेच प्रोफेशनल सुद्धा त्याच्यामध्ये असायचे. बरोबर. सो 6 ते 9 तुम्ही चर्चगेटला जाताय, कॉलेजच्या समोर तिथे मरीन ड्राईव्ह आहे. बरोबर. सो आम्ही अर्ध वर्ष कॉलेज अटेंड केलं. बरोबर. अर्ध वर्ष आम्ही मरीन ड्राईव्ह वरती. बरोबर. तर त्याच्या तुमचं पाहिलं बाजूच्या भिंतीला यायच्या आणि त्यामुळे एरिया जबरदस्त आहे. प्रश्नच नाही. एकदम हॅपनिंग. जसा खूपच हॅपनिंग. आता आपण परिवाराकडे थोडं बोलू. तुझ्या परिवाराबद्दल जाणून घ्यायला हवं. सो आम्ही दोघं भाऊ, धाकटा भाऊ आहे मला. बाबा आणि आजी, माझी आजी अजून आहे, 95 वर्षाची आहे. आणि व्यवस्थित हिंडती फिरती आहे. आणि सगळं स्वतःच करते, आमच्याचकडे असते. आणि बाकी मला लग्न झालेले 2 मुलं आहेत. मोठी मुलगी माझी 8वी मध्ये आहे, धाकटा जो मुलगा आहे तो आता ज्युनियर KG मध्ये आहे. आणि मी मुद्दामून त्याला विद्यानिकेतन शाळा जी आहे डोंबिवलीची त्याच्यात ऍडमिशन घेतली. धाकट्या मुलीला सुद्धा घ्यायची होती, पण तेव्हा आपल्याकडे सुप्रसिद्ध पत्रिकुलाचं काम चालू होतं.
त्यामुळे बसचा जायचा यायचा मार्ग खूप खडतर होता. अगदीच. मग आम्ही तिला इथे कल्याणमधल्याच महावीर जैनमध्ये घेतली ऍडमिशन. बरोबर. पण अदरवाईज मला विद्यानिकेतनला घ्यायची होती. पण मग फायनली जेव्हा आता धाकट्या मुलाची वेळ आली तेव्हा आम्ही विद्यानिकेतनला ऍडमिशन घेतली काय. आणि मग आम्ही म्हटलं तर एकत्र कुटुंब आहे आमचं. बरोबर. एकाच बिल्डिंग मध्ये आम्ही राहतो. बाबा 6th फ्लोअरला राहतात, आम्ही 2nd फ्लोअरला राहतो. बरं. आणि म्हटलं तर एकत्र असतो, म्हटलं तर वेगळं असतो, अशा आमचं आहे परिवार. धाकटा भाऊ हा कॅनडा स्थित आहे. तो कॅनडाचा नागरिक झालेला आहे आता. अच्छा. आणि तिथेच तो सेटल्ड आहे. सो तो तिकडे त्याचा व्यवसाय वाढवत असतो. तो पण व्यावसायिक आहे तिकडे. बरं. आणि तो बेसिकली हे कमर्शियल आर्टिस्ट आहे. त्याचा तिकडे त्या क्षेत्रामधला व्यवसाय, माझा इथे ह्या क्षेत्रामधला. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. पण म्हणजे बोथ आद्य प्रदर्शन आता तरी येस. आणि बायकोच्या बाबतीत ती शिक्षिका आहे, हार्डकोर शिक्षिका आहे. आणि गव्हर्नमेंट जॉब आहे. आणि माहीमच्या शाळेमध्ये ती जाते. सो कल्याणहून माहीमला ती प्रवास करते. हा एक मोठा, हीच एक मोठी. हो, कारण सकाळी 7ची शाळा असते. 5:30 वाजता सकाळी ती घरातून निघते. बरोबर. आणि 2:30-3 पर्यंत ती घरी येते दुपारची. अच्छा. हा, पण त्याच्यानंतर आमच्या घरात एक नचिकेत नावाची दुसरी शाळा सुरू होते. त्यामुळे त्याच्या मागे ती असते पूर्णपणे. बरोबर. त्यामुळे तिचा सपोर्ट आहे सगळ्या ह्याच्यात. तिला बॅकबोन येते आमच्या पूर्ण घराची. विदाऊट डाऊट. आणि ते बॅकबोन असल्याशिवाय कुठलाही व्यवसाय सुद्धा उत्कृष्ट व्यवसाय करू शकत नाही. कारण मुळात व्यवसायाची प्रेरणा तिच्याकडनं आली आहे. वा, क्या बात. हा, कारण मी सांगायचं तर पुढचा आहेच प्रश्न. पण आपला जो कोविड हा जो एक आता आपली जी पिढी आहे त्या सगळ्यांना कोविड हा एक असा एक महत्वाचा पहिली गोष्ट आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये. नक्कीच. सो माझ्या लाईफमध्ये पण तेच होतं. बिईंग ए ट्रॅव्हल इंडस्ट्री काय, आमच्या अख्ख्या जगामध्ये सगळ्यात जास्त अफेक्ट झालेली इंडस्ट्री ट्रॅव्हल इंडस्ट्री. नक्कीच. ठीक आहे. कारण ती येते टर्शरी इंडस्ट्री प्रकारामध्ये. लोकांकडे पैसा असेल तर ते सगळ्यात पहिले प्रायमरी त्यांच्या गरजा पूर्ण करतात. नक्कीच. थोडा पैसा वाढला की ते त्याच्यानंतरच्या थोड्या लक्झरीमध्ये जातात. आणि एक्सेस पैसा असेल तर ते प्रवासाचा विचार करतात. नक्कीच. सो ट्रॅव्हल टुरिझम हा सगळ्यात जास्त अफेक्ट झालेला सेक्टर होता आमच्याकडे. आणि कोणतंही आम्हाला गव्हर्नमेंटकडनं पण पॅकेज आणि हे मिळालं नव्हतं ऑब्व्हियसली, कारण ते तसं हे नव्हतं प्लॅनमध्ये किंवा व्हॉटेव्हर याच्यामध्ये. बरोबर. बट त्यामुळे सगळ्यात जास्त अफेक्ट झाल्यामुळे आम्ही अचानक बऱ्याच लोक जॉबलेस झालेले होते. कंपन्या बंद पडल्या आमच्याकडे. बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपन्या त्या काळामध्ये बंद पडल्या. मग ह्या सगळ्या याच्यामध्ये बायकोचा हातभार खूप मोठा होता. तर तिची नोकरी कंटिन्यू चालू झालेली होती. नक्कीच. आणि मग तू नुसतं हे करण्यापेक्षा तू व्यवसाय कर असं काहीतरी तिच्यातनं ते मला माझ्या डोक्यात ते पिल्लू सोडलं. आणि मग आम्ही दोघांनी विचार केला. त्याच्यात सुद्धा तिचा सपोर्ट असा की सगळं शोधायचं, ती काम ती करायची. म्हणजे कोणता करू शकतो, कोणता व्यवसाय करू शकतो, कोणतं प्रोडक्ट्स आपण आणू शकतो, कुणाकडनं आणू शकतो. मग कुणाकडनं आणू शकतो यासाठी शोधणार वेंडर ती. मग त्याच्याशी बोलणी करायचं काम मी करायचो. रेटच्या दृष्टीने म्हणा किंवा मार्जिनच्या दृष्टीने म्हणा. पण मुळात तो वेंडर चांगला आहे की नाही, त्याचे मार्केटमध्ये रिव्ह्यू काय, हे सगळं करायचं काम मुलीने केलं. त्यामुळे ते व्यवसायासाठी जे काही म्हणतात ना बॅकबोन आणि मागणं बॅकएंडचा सपोर्ट जो आहे तो पूर्ण वहिनीने दिला. बरोबर. त्यामुळे व्यवसायात मी आलो. म्हणजे बिझनेस सिस्टीम सेटअप करायला वहिनींचा सर्वात मोठा खूप खूप मोठा प्रश्न. ग्रेट. सो व्यावसायिक प्रवास आता आपण याच्यापुढे बोलूच की स्वॉर्म व्हॉयजेस अँड हॉलिडेज हे नाव आहे आणि इट इज LLP. आणि त्याच्यावर ट्रॅव्हलिंग टुरिझमला बसलेला धक्का 2019-20 आणि मोठमोठ्या कंपन्या ज्या बसल्या त्या अजूनही व्यवस्थित सावरलेल्या नाहीये. आपण बघतोय. म्हणजे आपल्याचकडे विश्वविहार हॉलिडेज आहे. आणि नैनाचा जर इंटरव्ह्यू झाला तर नैना पण तेच सांगत होती की संजय आणि नैना दोघेही जण या प्रवासात कोरोनाच्या काळात कसे केले. आय एम 100% शुअर की यू विल ऑल्सो हॅव अ स्टोरी की. आणि परत या ह्याच्यात जी सर्वात लास्ट प्रायोरिटी की जिकडे अरे मला माझी नोकरी करण्याकडे 2 महिन्यांनी हे माहिती नाहीये किंवा आत्ताच उत्पन्न 50%वर आलंय, कारण पगारही बरोबर. आणि व्यवसाय तर म्हणजे बऱ्याच व्यवसायानं तर बाबा रोटी कपडा मकान चल रहा है यही बहुत आहे अशी परिस्थिती होती. तर याच्यात या सगळ्या तेव्हा काय परिस्थिती होती व्यवसायाची किंवा दृष्टिकोन काय सांगतो. कसं झालं, ट्रॅव्हल इंडस्ट्री अफेक्ट झालेली होती. बरोबर. मग त्यावेळेला सगळ्यात जास्त चालणार म्हणजे ज्याला मरण नाही असा व्यवसाय कोणता होता, तो फूडचा. बरोबर. खाण्याचा व्यवसाय. खात तर राहणार. बरोबर. सो अगदी सुरुवात करायची, कुठून सुरुवात करायची तर आम्ही पोह्याचा चिवडा बनवून विकला. बर. पातळ पोह्याचा चिवडा. बर. भरघोस प्रतिसाद मिळाला त्याला. मग हळूहळू मिळूनच त्याच्यामध्ये हे करून आपण कोकणातली प्रोडक्ट्स आणले. मग असं करत करत मी कोकणातले प्रोडक्ट्स आणायला सुरुवात केली. बर. हे
प्रॉपर ती प्राईम कोविडमध्ये फेज 1 आणि फेज 2 फेज 1च्या मध्येच म्हणा तुम्ही सुरुवात झाली. कारण 20 मार्चला आपलं लॉकडाऊन लागले, 21 मार्चला, आणि 26 मार्चला माझा पहिला चेवडा व्हायला लागला. क्या बात आहे. 5 दिवसांच्या 5 दिवसात म्हणजे कारण जेव्हा लक्षात आलं की आता बंद आहे सगळं, करायचं काय पुढे, मग त्याच्यातनं आम्ही हे सुरू केलं होतं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही चिकवड्या करून विकल्या आहेत सुरुवातीच्या काळामध्ये. त्याच्यानंतर मग पेणून पापड आणि ते सगळं आणून विकलं. त्यात पहिल्या 2-3 महिन्यात जे काही जमेल ते सगळं केलं. बरोबर. त्याच्यानंतर कुठेतरी असं आलं की नाही, आपण काहीतरी एक तसं त्याला ब्रँडचं रूप देऊया. नुसतंच असं स्वानंद गोपते विकतोय म्हणून किंवा मयुरी विकते तिच्या रेफरन्स त्याला अर्थ नाही. बरोबर. कारण कोणत्याही व्यवसायाला नाव असेल तर लोक ते लक्षात ठेवतात. आणि इनिशियली काही काळ चालतं, त्याला एक तुम्ही पर्टिक्युलर वेळ दिला, त्याच्यानंतर त्याला तुम्ही त्याला एक मूर्त रूप दिलंच पाहिजे. बरोबर. सो मग आम्ही कोकण संस्कृती उत्पादन हा जो आमचा ब्रँड आहे तो आम्ही मूर्त रूपात आणला. मग त्याचं प्रॉपर ब्रँडिंग केलं की बाबा कोकण संस्कृती. अजूनही मला तो व्यवसाय बंद करूनही 1.5 वर्ष होऊन गेले, पण अजूनही लोक मला कोकण संस्कृती उत्पादने नावाने ओळखतात. हे फार मोठी गोष्ट. हा, कारण त्याच्यामध्ये आम्ही कल्याणमध्ये मी हक्काने सांगू शकतो की असं आमचं एकमेव दुकान होतं की ज्याच्यामध्ये कोकणातल्या A to Z सगळ्या वस्तू मिळायच्या. तुम्हाला पाहिजे ते यू नेम इट अँड यू विल गेट इट. 100%. म्हणजे अगदी माझ्याकडे गोड कोकम सुद्धा होती. वा. की जी नॉर्मली इथे मिळत नाही. बरोबर. किंवा खारातल्या मिरच्यांमध्ये सुद्धा एक ताकातली मिरची येते. बरं. पेंडला. बरोबर. ती पण होती माझ्याकडे. सो अशा मायन्यूट करत 250 ते 300 वेगवेगळी प्रोडक्ट्स माझ्याकडे होती. ही सुरुवात आम्ही घरातनं केली. घरात प्रॉडक्ट आणायला सुरुवात केली. मग अशी वेळ आली की घरात प्रॉडक्ट ठेवणार किती. त्याच वेळेला नचिकेतचा आमचा जन्म झाला. 20 जुलैचा आहे तो. 6 जुलैचा आहे तो. सो कोरोना प्रॉडक्ट. ही इज बिफोर कोरोना प्रॉडक्ट बट व्हॉटेव्हर. पण मग त्याला जन्म झाला म्हटल्यावरती मग तो घरात वावरणार, त्याच्यात हे प्रॉडक्ट बाहेरचे ठेवणार. तो कुठेतरी आम्हाला ती रिस्क वाटत होती. मग त्याच्यातनं म्हणतात ना संधी साधली आम्ही. सो आम्ही आमचं पहिलं शॉप मी कोरोना काळात चालू केलं. लोक दुकान बंद करत होती आणि मी तिथे माझं दुकान चालू केलं. आणि फूड प्रॉडक्टचं दुकान असल्यामुळे लकीली मला कोणती रिस्ट्रिक्शन्स नव्हती. इसेन्शियल गुड्स मध्ये आम्ही यायचो. मी माझं दुकान रोज चालू ठेवायचो. आणि लोक म्हणतात की कोरोनामध्ये हे यस ट्रॅव्हल इंडस्ट्री अफेक्ट झाली होती माझी, पण माझा हा धंदा तुफान चालला होता. मी होम डिलिव्हरी करायचो. त्याच्यानंतर दुकान माझं चालू होतं. मग आता लोकांना आणखीन काय लागतं, नुसतंच प्रत्येक वेळेला लोणचं खाते, त्याच्यावर खायला पोळी लागते. मग आम्ही पिठं ठेवायला सुरुवात केली. सगळ्या प्रकारची गव्हाच्या पिठापासून सगळी पिठं तयार करायला सुरुवात करायला म्हणजे आम्ही करून द्यायचो, ठेवायला सुरुवात केली. मग असं करता 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 आमच्याकडे एवढी प्रोडक्ट्स वाढली की मला माझं ओरिजिनल दुकान छोटं पडायला लागलं. मग आम्ही आणखीन थोड्या मोठ्या दुकानामध्ये आम्ही गेलो. असं करत करत मग ते हे झालं. पण त्याच काळामध्ये मग आमची हळूहळू ट्रॅव्हल इंडस्ट्री पण परत लाईनवर येत होती. मग माझी परत ऑफिसमध्ये जायला सुरुवात झाली माझी. मग मी माझा हा ब्रँड बंद केला फायनली आता 1.5 वर्षापूर्वी. बरोबर. की जेव्हा मला असं वाटलं की नाही आता त्याच्यामध्ये वेळ देता येणार नाही. आणि व्यवसायाच्या बाबतीत सांगायचं तर व्यवसायामध्ये तुम्हाला जोपर्यंत मार्जिन मिळतोय हातामध्ये तोपर्यंत व्यवसाय करण्यात अर्थ आहे. ज्या वेळेला असं तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला खिशातनं पैसे टाकून व्यवसाय करायला लागतोय, ती व्यवसाय करायची. हा, तुम्ही इनिशियल इन्व्हेस्टमेंट म्हणून करणं योग्य, पण नंतर एका ठराविक काळात तुम्हाला त्याच्यातून रिटर्न्स मिळणं हे पण तेवढंच गरजेचं आहे. आणि जर का अशी वेळ त्यावेळेला येते की आता मला माझा खर्च बघता की मला माझ्या खिशातनं दर महिन्याला टाकायला लागणार आहे, ती योग्य वेळ तुम्ही तुमचा व्यवसाय बंद करायची. नक्कीच, विदाऊट अ डाऊट. कारण काय लॉस मध्ये जाण्याच्या आधी तुम्ही बंद करा. खरंय. आणि प्रॉफिट मधून तुम्ही पैसे व्यवसाय टाकले पाहिजेत, बट दॅट विल बी ऍडिशन टू द कॅपिटल. करेक्ट. तर तुम्ही व्यवसाय वृद्धीसाठी तुम्ही पैसे गुंतवलेत तर ठीक आहे. बरोबर. आम्ही छोट्या दुकानात मोठ्या दुकानात जेव्हा मी गेलो, ऑब्व्हियसली मला खर्च आला, पण तो खर्च योग्य ठिकाणी होता. कारण मला तेवढा माल जागा मिळाली मला तेवढी. अजून लोकांपर्यंत पोहोचता आलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फ्लो चालू होता. येस. त्यामुळे हे माहिती होतं की इन्व्हेस्टमेंट इनिशियल फेज मध्ये जरी असली मोठी वाटली तर ती रिकव्हर होणार. आणि मी तसा सॅटिस्फाईड आहे व्यवसाय बंद करताना सुद्धा. मला लॉस झाला नाही, माझी इन्व्हेस्टमेंट सगळी रिकव्हर झाली. आणि मग एका सर्टन फेज नंतर मग मी ठरवलं की आता बास. मग मी माझा कोर एरिया जो आहे ट्रॅव्हलचा त्याच्यामध्येच मी लक्ष देतो. मग मी बंद केलं. स्वानंद गुप्तेचा फोर्टे स्वानंद गुप्तेला माहिती होता. येस, आय एम हार्ड कोर ट्रॅव्हलर. येस, मी त्याच्यावरतीच फोकस केलं पाहिजे. आणि मग स्वान वॉयजेस कडे नोकरी करते त्या वेळेच्या काळात. ह्याची मजा अशी आहे की जवळजवळ 2009ला माझं लग्न झालं. आणि साधारणपणे त्याच काळामध्ये ना कुठेतरी आमच्या डोक्यामध्ये व्यवसायाचं हे होतं की
ट्रॅव्हल स्वतःची ट्रॅव्हल कंपनी चालू करायची. सो मी आणि माझ्या 2 मैत्रिणी अशा तिघांनी मिळून आम्ही अनऑफिशियली आमचं व्हेंचर चालू केलेलं होतं पार्टनरशिप मध्ये. त्याचं नाव होतं स्वान हॉलिडेज. आणि अजूनही बऱ्याच जणांना ते स्वान हॉलिडेज म्हणूनच माहिती एवढ्या वर्षांमध्ये. त्याच्यानंतर मग आता जेव्हा फुल फ्लेज व्यवसायात उतरायचा, नोकरी पास झाली आणि मग व्यवसायात उतरायची वेळ आली, तेव्हा म्हटलं नाव आता रजिस्टर करायची गरज आहे. कारण ब्रँड तुमचा रजिस्टर असेल तर तुम्ही काही सगळ्या लिगली हे करू शकता. मग त्याच्यात ते कुठेतरी स्वान हॉलिडेज नाव रजिस्टर करायला इश्यू आला. मग त्याच्यामध्ये ते वॉयेजेस नाव आलं. असं करत मग फायनली आता स्वान वॉयेजेस अँड हॉलिडेज LLP नावाने आम्ही रजिस्टर्ड झालो. आणि मग आता फुल फ्लेज आता त्याच्यामध्ये आहोत. आणि आता काही दिवसापूर्वी फोटो टाकला 3 जानेवारीला आपल्या ऑफिसचं ओपनिंग झालं. बरोबर. आणि इथेच कल्याणमध्ये आहे, टिळक चौकामध्ये ऑफिस आहे. आणि माझी आमदार नरेंद्र पवार उद्घाटनाला आले आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्याच्यामुळे आता खऱ्या अर्थाने स्वान वॉयेजेसची सुरुवात झालेली आहे, त्याचा प्रवास झालेला लिगली. येस, हे म्हणायला हरकत. येस. पण मला तर याच्यातच सुटलेला प्रश्न की जेव्हा स्वान वॉयेजेस अँड हॉलिडेज LLP म्हणून येते की बाबा आम्हाला कळतं की स्वानंद गुप्ते काय करतात, तर स्वानंद गुप्तेंचा टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस. आणि जसं तू 1 मिनिटमध्ये सांगतोस की बाबा तुम्हाला जर तुमची हॉलिडे प्लॅन करायची असेल तर आमच्याकडे तुम्हाला हवं असलेलं डेस्टिनेशन तुमच्या पॅकेजमध्ये, तुमच्या बजेटमध्ये, तुम्हाला जिथं जायचं तिथे हिंडून आणण्याची वगैरे स्वान वॉयेजेस. बरोबर. सो ही जर आम्ही USP पकडली तरी त्याचं बीज कुठेतरी स्वानंद करत असलेल्या नोकरीत आहे. हो, निश्चितपणे. सो त्या प्रवासात मला ऐकून घ्यायला आवडेल. नक्की. सो मुळात मी ट्रॅव्हल इंडस्ट्रीत आलो हे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन झालं होतं, माझे बाबा परदेशामध्ये होते आणि त्यावेळेला ना ती अशी कागदाची तिकीट प्रॉपर प्रिंट वाली लिफलेट वाली ती तिकीट असायची. आपले AC कॉलेजच्या बाजूला APJ हाऊस आहे, तिथे इमिरेट्सचं ऑफिस होतं. आम्ही बाबा दुबईला होते, तर इमिरेट्सचं तिकीट आणायला म्हणून मी आणि बाबा तिकडे गेलो. आणि मग ते इमिरेट्सचं चकाचक ऑफिस तिकडचं सगळं बघून म्हटलं हा हे चांगलं काहीतरी वेगळं काहीतरी करूया. आणि म्हणतात तो रिबल स्वभाव पहिल्यापासून होता. करेक्ट. बाबा आमचे मेकॅनिकल ड्राफ्ट्समन आहे. सो ते पूर्णपणे इंडस्ट्रियल ह्याच्यामध्ये त्यांची इच्छा होती की मी मेकॅनिकल लाईन मध्ये जावं, त्या ह्याच्यामध्ये शिकावं आणि मग पुढे जावं. आमच्या दोघांचा भावांचा कल पण होता तसा. आम्हाला ड्रॉइंग मधली आवड आहे किंवा आम्हाला ते पर्स्पेक्टिव्ह 3D पर्स्पेक्टिव्ह कळतं. पण ड्रॉइंग आहे. हा, पण ते कुठेतरी रिबल हे असल्यामुळे आम्हाला नव्हतं करायचं ते. बरोबर. की नाही करायचं आम्हाला ते, म्हणून तो आर्टिस्ट त्याच्यामध्ये शिरला आणि मी माझ्या या दुसऱ्या लाईनमध्ये शिरलो. बरोबर. आम्ही दोघेही भाऊ, आई बाबा दोघेही मेकॅनिकल ड्राफ्ट्समन असूनही दोघेही झालो नाही. त्याला फॉलो केलं नाही केलं फॉलो. आणि मग मी ट्रॅव्हल इंडस्ट्रीत जायचं ठरवलं. मग माझा सर्च केला. सो आपले राजू जोशी जो आहे संजयचा पार्टनर, तो, मी आणि आमचा अजून एक मित्र कल्याणचा, आम्ही कोक म्हणून, आम्ही 3 जणांनी KC कॉलेजला ऍडमिशन घेतली. मग ट्रॅव्हल टुरिझम केली. तिकडनं मग केसरीचा वॉक इन इंटरव्ह्यू चालू होते टूर मॅनेजरशिपचा. सो नॉर्मली मराठी मुलं जी असतात जी ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये कामाला आहेत त्यांची सुरुवात आयदर केसरीतनं झालेली असते किंवा सचिन ट्रॅव्हल्स सेवा होतं त्याच्यातनं झालेली. आणि सचिनला तेव्हा नावही चिक्कर खूप होतं. सो सचिन जगातदार जे लोकांना त्याचा पुढचं सगळं माहिती आहे की त्याला कसं हे झालंय. पण ओरिजिनल बऱ्याच ठिकाणी जिथे केसरी पोहोचत नव्हती तिथे सचिन जायचं, कारण त्यांची प्राइस रेंज कमी होती केसरीपेक्षा. नक्कीच नक्कीच. सो आम्ही केसरीमध्ये जॉईन झालो सगळेजण, 3 जण. मी साधारणपणे कधीच 2003-04 आम्ही केसरीमध्ये जॉईन झालो. केसरीमध्ये टूर मॅनेजरशिप केली. मग टूर मॅनेजरशिपचा प्रवास असा होता की आम्ही 6 महिने दिल्लीमध्येच होतो. रोज माझी आयटिनरी ठरलेली होती शिमला, मनाली, चंदीगड. 6 नाईट 7 डेजची टूर करून 7व्या दिवशी दिल्लीत आलो. एका ग्रुपला सोडायचं सकाळी, संध्याकाळी दुसऱ्या ग्रुपला घ्यायचं आणि परत शिमला, मनाली, चंदीगड करायला निघायचं. अशा मी जवळजवळ 13 ट्रिप केल्या. चलो 6 महिने. आणि ते झाल्यावरती मग मी परत आलो. मग ऑफिस जॉब केसरीमध्येच होता. मग म्हटलं तसं पैसे साठले. मग मी आयटा केलं. आयटा फाउंडेशन केल्यावरती त्या इन्स्टिट्यूटला त्यांचं जे होतं की ते त्यांचे जे टॉपर होते त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्याकडनं प्लेसमेंट मिळायचं आणि त्याला 1 वर्षाचा बॉन्ड असायचा की तुम्ही 1 वर्ष तरी राहायचं तिथे, कारण त्या इन्स्टिट्यूटचं नाव खराब नको. बरोबर. होतं. मग मी काळे कन्सल्टन्सी नावाची एक एअरलाईन ह्याच्यातली कंपनी आहे, तिथे 1 वर्षभर काम केलं. तिथनं निघाल्यावरती मग मी ऍक्च्युअल हॉलिडेज मध्ये आलो. जिथे 360 डिग्री हिमालय म्हणून एक कंपनी होती जिथे ऍक्च्युअल मी हॉलिडे प्लॅनिंग करायला शिकतो. की तुम्ही आयटिनरी प्लॅन कशी करता, डेस्टिनेशन मधल्या हॉटेल्सशी कसं बोलता, प्रोफेशनल प्लॅनिंग तिथं. येस. सो तिथे मला ऍक्च्युअल शिकायला मिळालं. केसरीमध्ये ऑन टूर काय करायचं ते शिकायला मिळालं.
बरोबर. मी सांगतो माझ्या प्रत्येक आतापर्यंतच्या जॉब प्रोफाईलमध्ये मी नवीन काही ना काही शिकत आले. हे सर्वात महत्वाचं. केसरीमध्ये मी टूर मॅनेजर म्हणजे काय करतात, टूर वरती काय करायचं, कस्टमरला कसं हँडल करायचं, बरोबर, ते शिकलो. प्रॅक्टिकल एक्सपोजर तिथं. येस. 360 डिग्री हिमालय नावाची कंपनी, तिथे ऍक्च्युअल टूर प्लॅनिंग शिकलो की तिथे टूर कशी प्लॅन करायची, बाबा किती लोकांसाठी FIT क्विरीला कसं मला पॅकेज कसं बनवायचं, हे सगळं शिकलो. त्याच्यानंतर मग मी थॉमस कुक मध्ये आलो. थॉमस कुक मध्ये बेसिकली मला प्रॉडक्ट प्लॅनिंग शिकायला मिळालं. तेव्हा एखाद्या सीझनचं पूर्ण प्लॅनिंग करायचं मला. सो मला माझा प्रॉडक्ट पोर्टफोलिओ कसा बनवायचा, सो काय पद्धतीने मला प्रॉडक्टचं प्लॅनिंग करायला लागेल आणि किती आधी करायला लागेल. बरोबर. काय समजा आता मी आता इथे बसलोय, आता जानेवारीमध्ये आहे, मला पुढच्या डिसेंबर पर्यंतच्या लॉंग विकेंड्स कोणते कोणते आहेत, त्याच्या दृष्टीने मला आतापासून काय काय प्लॅनिंग करता येईल, हे सगळं कसं करता, हे मी थॉमस कुक मध्ये शिकलो. सो मला तो माझा प्रोफाईलच तसं होतं. बरोबर. तिथनं मी थॉमस कुकच्याच माईस डिपार्टमेंटमध्ये गेलो. तिथे मला मोठ्या मोठ्या कॉन्फरन्सेस कशा करायचं, एक सक्सेस स्टोरी सांगतो. मी आणि माझे 2 कलीग असे तिघांनी मिळून आम्ही 3,500 लोकांची कॉन्फरन्स आयशरची इंदोरला गेली. 15 दिवस आम्ही इंदोरमध्ये तळ ठोकून होतो. रोज 300 लोक यायचे, 300 लोक त्यांचं हे संपून जायचे. असं 3,500 लोक आम्ही तिथे हँडल केली तिघांनी 300च्या बॅचवर. हो. वाह वाह, सुरेख. आम्हाला ती एक खूप चांगला तो अनुभव त्याच्यामध्ये मिळाला. नक्कीच. त्याच्यानंतर मग मी SOTC मध्ये आलो. SOTC मध्ये मी बेसिकली त्यांचं पूर्ण कॉल सेंटर हेड करायचो. वाव. अगेन माझ्यासाठी तो पूर्णपणे नवीन एक्सपिरियन्स. मी कधीच कॉल सेंटर मध्ये काम केलं नाही. बरं, मी कॉल सेंटर एम्प्लॉई नव्हतो, मी SOTC कडनं कॉल सेंटर मध्ये गेलो होतो. सो मला माझा प्रोडक्ट, मला माझ्या ब्रँडचं हे पण ठेवायचं होतं, त्यांना ट्रेनिंग कसं करायचं, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. कॉल सेंटर वर आउटसोर्स, कॉल सेंटर वर आउटसोर्स, पण मला ऑब्व्हियसली ते विकायचे आमचीच प्रोडक्ट. बरोबर. ते आमचे हॉलिडे पॅकेजेस विकायचे. सो मला सो मला त्यांची क्वालिटी मेंटेन करणं, त्यांना ट्रेनिंग देणं, डेस्टिनेशन ट्रेनिंग देणं, सगळं काम माझ्याकडे आहे. बरोबर. सो तेव्हा जवळजवळ माझ्याकडे 42 जणांचा स्टाफ होता माझ्याकडे, जे कॉल सेंटर मध्ये सेल करायचं. बरोबर. आणि आधी कसं होतं, आधी कॉल सेंटर म्हटलं की फक्त ते लीड असाइन करण्याचं काम करायचं. कस्टमरने कॉल केला, ओके सर तुम्ही कुठनं बोलताय, अंधेरी, ठीक आहे मी अंधेरी ब्रांचला सांगते, तुम्हाला कॉल बॅक येईल. बरोबर. एवढंच करायचं. आणि अंधेरी ब्रांच त्यांच्यावर कोऑर्डिनेट करायचं. आम्ही तसं नाही. आम्ही काय केलं, आपण जर का एक ऍज अ 42 जणांची एवढी टीम आहे, आपण इथूनच सेल करायला सुरुवात करायची. ऍज अ पॉईंट ऑफ सेल म्हणजे तसं आम्ही ते एक कॉल सेंटर म्हणून डेव्हलप केलं. 1 पॉईंट ऑफ सेल डेव्हलप. हा, म्हणजे एका कॉलवरती कस्टमरला सगळं मिळालं पाहिजे. बरोबर. त्याला परत तुम्हाला ब्रँच मधनं कॉल येईल वगैरे नाही. तेव्हा असं जर का होतं ना, तेव्हा 50% पेक्षा जास्त कस्टमर तुटतात, कारण त्यांना वेळ नसतो एवढं. नक्कीच. सो मग त्यावेळेला आम्ही ह्यांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली, कॉल सेंटरच्या एम्प्लॉईजना. एवढं आमचं जबरदस्त ट्रेनिंग सेशन चालायची की आम्ही पहिला ज्या कॉल सेंटर सुरू झालं, सगळी नवीन पोरं होती, कुणालाच ट्रॅव्हलचा टी पण माहित नव्हतं. बरोबर. पहिलं 1 करोडचा बिझनेस करायला आम्हाला 3 महिने लागले. कारण त्यांना शिकवून सगळ्या पॉलिश करून येतात. त्याच्यानंतरचा 1 करोड आम्ही एका महिन्यात केला. 4थ्या महिन्यात आमचा 2 करोडचा बिझनेस झालेला होता, विच वॉज माय अॅन्युअल टार्गेट. फॅन्टॅस्टिक. सो तिथून आमची घोडदौड सुरू झाली. मग आमचं टार्गेटच त्यांनी वाढवायला सुरुवात केली. करता येते मुलं, करू दे 4 महिने 12 महिने टार्गेट मारल्यानंतर काय होतं. सो अल्टिमेटली असं आलं की जेव्हा मी SOTC सोडलं, त्या वर्षी आम्ही कैलास मानसरोवर सारखं एकदम सगळ्यात कठीण प्रॉडक्ट सुद्धा कॉल सेंटरवरती विकलेले, की ज्याची कॉस्ट जवळजवळ युरोप फ्यूलच्या कॉस्ट एवढी असते, 1.5 ते 2 लाखाच्या. आणि टफेस्ट पण सगळ्यात टफ प्रॉडक्ट आहे, कारण तिथे शाश्वतीच नसेल, तुम्हाला तुम्ही जाल तर परत याल. हो, खरंय खरंय. आणि हे नेचर ह्याच्यामध्ये, त्यामुळे आपण काहीच त्याच्यामध्ये करू शकत नाही. बरोबर. सो ते प्रोडक्ट सुद्धा आम्ही कॉल सेंटर मधून विकलो. आणि इनफॅक्ट बऱ्याच जणांना उलट वाटतं, कैलास मानसरोवरला गेला आणि हात जोडला आणि तिकडे गेला तुम्ही मुक्ती मुक्ती तसा त्याच्यामध्ये असतं. हा पण प्रकार असतो तिकडे. पण मुक्तीमध्ये मागचा जर मनुष्य डिपेंडंट असेल तर तो मुक्त होत नाही. त्याच्यामुळे हाही पर्स्पेक्टिव्ह असतो. ते सगळ्यात जास्त हेडेक असतं टूर ऑपरेटरला. एक्झॅक्टली. म्हणजे त्यातला एक एक्सपिरियन्स सांगतो. लडाख सारख्या ठिकाणी आमच्या एका ग्रुप टूर वरती एक काकू, लडाख हे ऑक्सिजन लेवल कमी असते, बरोबर, ठीक आहे, त्यांना आम्ही सांगितलं होतं की तुम्ही आरामात राहा. त्या गेल्या गेल्या पहिले शॉपिंगला निघाले. बरं, मजबूत शॉपिंग केलं त्यांनी तिथे पहिल्याच दिवशी लडाखमध्ये. बरं, आम्ही त्यांना सांगितलं होतं, बरं, त्यांना सांगून आमचे टूर मॅनेजर सुद्धा झोपायला गेले. आणि ह्या बाई शॉपिंगला निघून गेल्या. शॉपिंग करून एवढ्या पिशव्या जवळ जवळ घेऊन आल्या. बरं, लडाखमध्ये कोणत्याही हॉटेलमध्ये लिफ्ट नाही, कारण सगळी 1 मजली 2 मजली हॉटेल. यांची रूम होती पहिल्या मधलं. सगळं घेऊन गेल्या रूम मध्ये, दरवाजात बॅगा ठेवल्या आणि तिथेच आडव्या कोलॅप्स. आणि कोलॅप्स मी गेल्या त्या ऐक. आणि
गेल्या म्हटल्यावरती आमची जी सगळ्यांची हवा टाईट तिकडे करणार काय आता. आम्ही टूर मॅनेजर आहे, हे टुरिस्ट म्हणून आलेले आहेत. इथे मला पोलीस केस करायची वेळ आली, त्याला पहिले गव्हर्नमेंट हॉस्पिटलला न्यायची वेळ आली. इथे नॅचरल डेथ म्हणून त्यांना ते डॉक्टरला हे करून सांगायला लागलं, सर्टिफिकेट घ्यायला लागलं. ते झाल्यानंतर मग त्यांना परत पाठवायचं, त्याच्यासाठी वेगळी प्रोसेस असते. एअरलाईन मध्ये त्यावेळेस तुमचे कॉन्टॅक्ट लागतात, सगळंच ते हेडेक असतं. सो म्हणून जेव्हा सांगतो की आम्ही जेव्हा काही इन्स्ट्रक्शन देतो टुरिस्टना, त्या फॉलो करा आम्ही जेव्हा पण सांगत असतो. कारण आता हे असतो बरोबर. आणि हे जे टफ डेस्टिनेशन आहेत ना, लडाख झालं, कैलास मानसरोवर झालं, इव्हन लेह आपण बऱ्याच प्रमाणात असं होतं. ते लेह सो ह्या टफ डेस्टिनेशन मध्ये खूप इश्यू येतात त्याच्यामुळे. बरोबर. बट अदरवाईज मजा असते. हो खरंय, ऍब्सोल्युटली. आणि ना ही मजा करायला जो माणूस आलेला असतो तो हौशी असतोच. पण मुळात माझं असं मत आहे, आता मला फिरण्याची अजिबात आवड नाही, पण फिरण्याची आवड नसलेल्या माणसाला सुद्धा उत्कृष्टरित्या ती जागा दाखवणं हे सुद्धा कौशल्य, आणि ते कौशल्य माणसाकडे लागतं. मुळात कसं आहे ते सांगा, आम्ही ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये ना स्वप्न विकतो. बरोबर, अगदी. हा म्हणजे लोकांना बर्फ पाहायचा असतो, पिक्चरमध्ये पाहिलेला असतो, बर्फात खेळतायत, बर्फ उचलून मारतायत, आणि आम्ही ते ऍक्च्युअली त्यांचं स्वप्न पूर्ण करतो. जेव्हा मी त्यांना मनालीला पाठवतो किंवा मी त्यांना काश्मीरला पाठवतो, तेव्हा त्यांच्या डोळ्यात ते स्वप्न असतं की अरे मला बर्फ बघायला मिळतो. म्हणून आम्ही विचारतो की तुमचं प्लॅनिंग करायला आम्ही मदत करतो. बरोबर. एखादा माणूस जर मला जून जुलैमध्ये आला आणि मला म्हणाला की मला शिमल्याला जायचं आणि बर्फ पाहायचा, तर बर्फ नाही मिळणार काय. बरोबर. मग त्याच्या तिथे पूर्ण भ्रमनिरास होऊन जातो. अशा वेळेला आम्ही त्याला मदत करू शकतो की आता तुला आत्ताच जायचं, ओके, मग आता तुला कुठे बर्फ मिळेल त्या ठिकाणी तुझा, हे सजेशन देण्याचं काम आमचं. बरोबर. बीइंग एन एक्सपर्ट इन दॅट बिझनेस. तिथे एक्सपर्टीज येते की कुठं जायला हवं आणि कुठं जायला नको. कारण काही जण काय असतं की मी असे कित्येक बघितले ट्रॅव्हल कंपनीज की जे फक्त विकतात. खरंय. माझा स्वतःचा पर्स्पेक्टिव्ह असा याच्यात की तुम्ही नुसतं विकू नका, तुम्ही चांगल्या पद्धतीने विका. बरोबर. तरच तुमचा कस्टमर तुमच्याकडे परत येणार आहे. बरोबर. मी आज एखाद्याला बाबा नाही तुला जाता येणार तिकडे ते नाही ऐकून कदाचित तो त्यावेळेला नाही माझ्याकडे रागवेल माझ्यावरती, त्या असं का बोलतो, मला नाहीच पाठवत येणार नाही. हा, बट नंतर तेव्हा त्याला तिकडे गेल्यावरती तो समजेल त्याला की स्वानंद बरोबर बोलत होता, तो येऊन मला नक्की सांगणार आहे स्वानंद तुझं बरोबर होतं. करेक्ट. आणि आता पुढच्या वेळेला मी जाईल तर तुझ्याकडे, आणि असे अनुभव मला आलेले. खरंय. WIFMच्या बेसवर विकलं की माणूस रिपीट येतोच, वादच नाही. त्यामुळे ते तशा याच्यामध्ये मी जात कधी. ग्रेट. आणि ही ग्रेट फिलॉसॉफी मेन म्हणजे, त्यामुळे ते एकदम ऍब्सोल्युटली अप्रिशिएटेड, देयर इज नो डाऊट अबाउट इट. व्यवसायाशी रिलेटेड शेवटचा प्रश्न, मग आपण आवडीनिवडींकडे जाऊ. स्वान व्हॉयेजेस अँड हॉलिडेज आता सुरुवात झालेली आहे, भक्कम पायबळी झालेली आहे. स्वानंद गुप्तेंचं नाव आहे. SOTC आणि थॉमस कुक यासारख्या ब्रँडवर तू काम केलं नाही, कारण SOTC आणि थॉमस कुकचं एक्सपोजर हे तुम्हाला सहजासहजी मिळणार तर नसतं. बरोबर. सो तिकडचा एक्सपिरियन्स निश्चितपणे तुला कामाला येणार आहे या व्यवसायात. ठीक आहे. पण आता स्वान व्हॉयेजेस आणि हॉलिडेज याचं काही स्पेसिफिक प्लॅनिंग, टार्गेट किंवा गोल पुढच्या 2 किंवा 5 वर्षातला काही आहे? येस, नक्की आहे. म्हणजे आता आम्ही जे प्लॅनिंग केलं, आता इनिशियल याच्यामध्ये आता रेंटेड ऑफिस आहे. सो आम्हाला पुढच्या 2 वर्षामध्ये स्वतःचं ऑफिस घ्यायचं आहे, ओनरशिप वर. ग्रेट. सो त्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. बरोबर. सो 2 वर्षाचं टार्गेट मी याच्यासाठी ठेवलं की आता ओव्हरऑल बाकीच्या कमिटमेंट्स आणि घरच्या कमिटमेंट्स आणि सगळंच बरोबर बॅलन्स करायला लागणार आहे. 2 वर्षात स्वतःचं ऑफिस घ्यायचं पहिलं टार्गेट आमचं आहे. बरोबर. ऍज ऑफ नाऊ आय एम नॉट कम्पेअरिंग विथ मोठ्या ब्रँड्स, ऑब्व्हियसली नाही बोलू शकत आपण. बरोबर. बट मला कुठेतरी असं आवडेल की ऍटलिस्ट लोक विचार करतात, कम्पेअर करतात, त्या लेवलला जायला आवडेल की बाबा हा माझ्याकडे SOTC बरोबर आपण इथं स्वानंदला विचारूया की काय त्याचं काय आहे प्रोडक्ट, आणि मग ते कम्पेअर करतात ऍपल टू ऍपल. सो ते आवडेल मला, त्या लेवलला जायला आवडेल. सो त्याच्यासाठी आज पुढची अजून 1 वर्ष 2 वर्ष जाईल. बरोबर. कारण मला तेवढं नाव डेव्हलप करायला वेळ जाईल. 100% प्रश्नच नाही. आणि व्हॉट यू कम्पेअरिंग टू आर ऑलरेडी बिग एलिफंट्स, देयर इज नो डाऊट अबाउट इट. आणि कसं आहे म्हणजे माझं म्हणणं असं आहे की आमची इंडस्ट्री एवढी छोटी आहे ना, मी स्पर्धा करण्यापेक्षा ना मी त्यांच्या बरोबर काम करतो. नक्कीच ते जास्त चांगलं होतं. बरोबर. म्हणजे जायंट्स बरोबर तुम्ही स्पर्धा करण्यापेक्षा जायंट्सच्या बरोबर गेले की त्याचा थोडासा फायदा आपल्याला पण. नक्कीच. गेटिंग ऑन विथ द कॉम्पिटिशन इज मोर इम्पॉर्टंट रादर दॅन ट्राइंग टू किल कॉम्पिटिशन. ग्रेट, फॅन्टास्टिक. स्वानंद, आता आपण थोडंसं वैयक्तिक आयुष्य म्हणून आवडीनिवडींकडे बोलूया. स्वानंदला आवडीनिवडी काय? आवडीनिवडीमध्ये एक तर वाचन खूप आवड आहे. ग्रेट. जवळजवळ घरात
450-500 पुस्तकांचं माझं स्वतःचं कलेक्शन आहे. सुंदर. बाबांचं वेगळं 450-500, माझं 450-500. सुंदर. त्याच्यात जवळजवळ 250 मराठी पुस्तकं आहेत, तेवढीच 200 माझ्याकडे इंग्लिश पुस्तक आहे. मला लिहायला आवडतं. वा. सो मी कथा लिहितो. बरं. आणि माझी स्वतःची आवड ही फिक्शन मध्ये आहे, ते सुद्धा मायथॉलॉजिकल फिक्शन. वा, क्या बात आहे. सो हे मला वेगळं आढळलं. मायथॉलॉजिकल फिक्शन. हो, म्हणजे आता मी त्याच्यात माझ्या कथा ज्या आहेत त्या पण तशाच पद्धतीच्या आहेत. बरं. प्रतिलिपीवरती आपल्या माझ्या कथा ऑलरेडी प्रसिद्ध झाल्या, 25 कथा आहेत ज्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. आणि ते मला जास्त एक्सप्लोअर करायला आवडतं फावल्या वेळामध्ये, की बाबा काय मी कथा लिहित असतो. एखादा पॉईंट सुचला असेल तर त्या कथा लिहितो. माझ्या 2 कथा युट्यूबवरती आलेल्या आहेत ऑलरेडी. एका चॅनलने त्या वाचल्या, त्याचं वाचन केलेलं आहे. त्यानंतर एका कथा स्पर्धेमध्ये मला त्याच्यात त्या एका कथेला बक्षीस पण मिळालेलं आहे. सुंदर. सो असाच तो एक व्यासंग आहेच माझा. तो सोडून मला बाकी सोशल लाईफ तर आपलं असतंच. कल्याणमध्ये एवढ्या याच्यामध्ये मी स्वतः सुभेदारवाडा गणेशोत्सवात मी आहे. स्वतः 2 वर्षात आम्हाला आमच्या श्रीराम सेवा मंडळाला हे गणेशोत्सव व्यवस्थापनासाठी दिले, त्याचा सेक्रेटरी मी आहे त्या मंडळाचा. त्याच्याचबरोबर संघाचं काम चालूच असतं आता RSS हे असल्यामुळे. ते झाल्यावरती ब्राह्मण कट्टा आणि ते सगळे हे सगळं सोडूनही मित्र परिवार हा एक वेगळा फॅक्टर आहे. बरोबर. की जिथे आम्ही टाइमपास मजा करायला सुद्धा एकत्र भेटतो. बरोबर. सो हे सगळं हे सगळे इनएव्हिटेबल करायलाच पाहिजे. मित्र सोडणं हे शक्य नाही. मी आता त्याच्यावर सांगतो मी कसं, म्हणजे मित्र किती इम्पॉर्टंट आहेत माझ्या आयुष्यात. माझे बाबा परदेशात होते, जवळजवळ 10-12 वर्ष ते परदेशात राहिले. त्यांची खूप इच्छा होती की मी परदेशात जाऊ शकते, पण मी एकदा गेलो, पण माझा तो पिंड नाही. बरोबर. मला संध्याकाळी महाराज चेतीतून चहा प्यायला मित्रांबरोबर आवडतं. मला माझ्या बिल्डिंग मध्ये खालती बसलोय, माझ्या बिल्डिंग मधल्या लोकांशी बोलायला आवडतं. काही नाही तर अगदी मित्राबरोबर राईडवरती कुठेतरी जायला बसायला आवडतं. बरोबर. हे सगळं तिकडे शक्य होत नाही. मग मी होमसिक झालो आणि मग मी आलो. म्हणजे बाबाला तेव्हाच सांगितलं, म्हणलं माझं हे पिंड नाही, तुम्ही माझ्याकडनं एक्सपेक्ट करू नका की मी परदेशात जाऊन नोकरी करेन. जे काय ते इथे जेवढं कमी ते इथे कमी. बरोबर. जे जमेल ते इथे परदेशात नाही. भाऊ मला गेला परदेशात, तो परदेशात व्यवस्थित रुळला. 7 वर्ष तो दुबईत होता, तिकडनं कॅनडात गेला होता. सो तो राहतो परदेशात, मी नाही राहतो. बरोबर. पण त्याचा पिंडही वेगळा आहे ना, कारण कमर्शियल आर्टिस्टचा वेगळा आहे, पर्स्पेक्टिव्हचा वेगळा असतो. आणि ते जेवढे एकटे राहतील तेवढी क्रिएटिव्हिटी फुलते. एकटा राहूच शकत. त्यामुळे म्हणजे स्वानंद एकटा राहू शकत नाही, स्वानंदला मित्र परिवार लागतो हे नक्की. हे अगदी 200% लिहून घ्या, काळाच्या गडावरची ग्रेट मित्र लागतातच, प्रश्नच नाही. आणि आता शेवटचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर आपण रॅपिड फायरला येऊ की BBNJ तू नुकताच जॉईन झाला, पण नेटवर्किंग फोरम हा कॉन्सेप्ट निश्चितपणे स्वानंद गुप्तेला माहिती आहे. आणि नेटवर्किंग का करावं लागतं एका व्यावसायिकाला, याचे फायदे मी काही वेगळे सांगण्याची गरज नाही. सो BBNJचा आत्तापर्यंतचा प्रवास, अनुभव आणि नेटवर्किंग कडे कसं बघितलं पाहिजे एखाद्या व्यावसायिकाने, याच्याबद्दल काय वाटतं सांगशील? जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, जसं आता आपला मगाशी प्रीती मॅडमचा उल्लेख झाला, सो BBNJ जेव्हा कल्याण चॅप्टर चालू झालं ते मी ऐकून होतो, त्यावेळेला मी BBNJत होतो. बरोबर. मी ऍक्च्युली तेव्हा आय वॉज प्रपोज चॅप्टर हेड. पण मला ते नोकरी आणि याच्यामुळे जमत नव्हतं. सो तेव्हा मी नाही म्हटलं आणि मग मी त्याच्यातनं बाहेर होतो मधल्या काळामध्ये पूर्ण वेळ. बरोबर. आणि मग मी आता अचानक परत आलेलो आहे. करेक्ट. थँक्स टू परागच्या रेफरन्सने आलो. आणि ऑब्व्हियसली BBNJ हा चांगला एक म्हणतात ना की वेल शिस्तबद्ध नेटवर्क प्लॅटफॉर्म. कारण असे बरेच नेटवर्किंग प्लॅटफॉर्म असतात की जिकडे तुम्ही जाऊन भेटता, व्यावसायिकांना भेटता, पण त्याला ती शिस्त नसते. आता जसं आता BBNJत आपल्या शिस्तबद्ध सगळे कार्यक्रम चालतात. 1 मिनिट प्रेझेंटेशन तर 1 मिनिट प्रेझेंटेशन. बरोबर. कुणाला उगाच जास्त बोलायला दिलंय अशी हे चालत. सो तसं असणं ऍक्च्युली गरजेचं, शिस्त महत्वाची. बरोबर. कोणत्याही ठिकाणी नेटवर्किंग मध्ये सुद्धा ही शिस्त असणं गरजेचं आहे. आता आमचे ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये मोठे मोठे नेटवर्किंग इव्हेंट्स होतात, काही वेळा कॉकटेल पार्ट्या असतात. आता कॉकटेल पार्ट्यामध्ये वातावरण कसं असतं आपल्या सगळ्यांना माहिती. बरोबर. पण तिथे जाऊन सुद्धा तुम्ही कशासाठी तिकडे गेलाय हे तुमच्या जर का डोक्यामध्ये फिक्स असेल, त्याचा भाग असणं आवश्यक. कारण तुम्ही तिकडे नुसतेच एन्जॉय करायला जाताय तर मग तुम्ही नॉर्मल भेटा ना. बरोबर. मग त्याला तुम्ही नेटवर्किंगचा एक कशाला म्हणता येईल. खरं. तुम्ही तिथे जाऊन काही चांगलं, मला 4 चांगल्या हॉटेलर्सशी भेटायचं आहे, त्यांच्या जनरल मॅनेजरशी भेटून मला रेट डिस्कस करायचे, काही रेट तोडायचे जे चांगले रेट्स आहेत ते. सो हा उद्देश ठेवून जेव्हा मी जातो भेटायला, तेव्हा ते नेटवर्किंग सक्सेसमध्ये असतं. खरं. आणि खरोखर नेटवर्किंग तेव्हाच. हा म्हणजे आता मी
काही वेळा एखाद्या याच्यामध्ये माहिती आहे की मी ह्या सेक्टरमध्ये करत पण नाही का. एखादं उदाहरण सांगायचं तर मी स्कूल ग्रुप्स हे मी करत नाही कारण माझा तो फोटे नाही. बरोबर. पण तरी सुद्धा मी अशा हॉटेल्सची मुद्दामून भेट घेतो की जे स्कूल ग्रुप्सच करतात. बरोबर. कारण उद्या मला रिक्वायरमेंट कधी आली तर मला माहिती पाहिजे. खरं मी असं नाही म्हणू शकणार की मी नाही करत, मी काय हॉटेलला भेटायला जाणार नाही. बरोबर. उद्या एखादा माझ्याकडे FIT कस्टमर आला की नाही मला एकदम बजेट हॉटेल मी त्याला देऊ शकतो तेव्हा. बरोबर. सो ह्याचा सगळ्याचा नेटवर्किंग मध्ये तुम्ही उपयोग करून घेतला पाहिजे. नक्की. तुम्ही संधी नाकारता कामा नये ती भेटायची कधी. करेक्ट खरं खरं. आणि त्या संधीतूनच कुठली मोठी संधी येईल किंवा खूप छोट्या संधी म्हणून सांगता येईल. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रीती चॅप्टर येत असताना किंवा त्या काळात स्वानंद होता आणि स्वानंद परत आलाय ही कल्याण चॅप्टरसाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि तेव्हा तू प्रपोज चॅप्टर हेड होतास. त्यामुळे तेव्हा असं प्रपोज म्हणजे तेव्हा चॅप्टर असा सुरुवात नव्हता. बरोबर. इनिशियल मिटिंग फक्त झालेल्या होत्या आणि त्याच्यानंतर मग मी बाहेर पडल्यानंतर ऍक्च्युअल चॅप्टर फॉर्मेशन आणि लॉन्चिंग वगैरे सुरू. सो मी त्याच्यात म्हणतच नाही मी स्वतःला की मी प्रपोज चॅप्टर होतो वगैरे नाही. पण तेव्हा होतो. येस. हा, पण तुझं नाव असू शकलं असतं. हो. आनंदाची गोष्ट ही आहे कल्याण चॅप्टर 28 नंबरचा झाल्यानंतर आता स्वानंद गोपटे परत आलाय. त्यामुळे आम्ही असं फ्युचरमध्ये अरे हा म्हणजे आता आपल्याला एक प्रॉबेबल चॅप्टर आहे पुढच्या 2-3 वर्षात बघायला मिळेल. अजून बरेच जण आहेत माझ्यापेक्षा निश्चितपणे. पण ही असणं एक व्यक्ती असेट म्हणून असणं हे कुठल्याही चॅप्टर करता फार आनंददायी असतं. असं मला 2 वर्ष सेक्रेटरीचा रोल केल्यानंतर नक्की जाणवतं. सो थँक्यू सो मच आनंद की तू इतक्या उत्तम गप्पा मारतोयस. आणि बेसिकली स्वानंद गोपटे व्यक्ती आणि व्यावसायिक हे दोन्ही दृष्टिकोनातून आम्हाला कळतोय. आपण आता शेवटच्या सेगमेंटमध्ये आलो. म्हणजे आपण शेवटच्या सेगमेंटमध्ये आता गप्पा मारणार आहोत स्वानंद बरोबर रॅपिड फायर राऊंडच्या माध्यमातून. आणि आपण त्याला विचारणार 10 खुमासदार प्रश्न. त्यामुळे सुरू करूया. स्वानंद, रॅपिड फायर राऊंड काय याची मी वेगळी कल्पना करण्याची गरज नाही. मी तुझ्यापासून एक वेगळा हे सुरू करतोय. आपण असं म्हणून ट्रेंड असेल की मी ऑप्शन देणार नाही. फक्त प्रश्न उत्तर तुला सुचेल. डन. ग्रेट. सो सुरुवात करूया. प्रश्न नंबर 1. स्वानंद मोकळ्या वेळेत काय करतो? फिरायला जातो, सिनेमा पाहतो का झोपतो? हे दोनच पहिल्या प्रश्नाला ऑप्शन. मी सिनेमा पाहू शकतो. कोणताही सिनेमा कुठच्याही पॉईंट पासून मी पाहू शकतो. वा. म्हणजे मला असं नाही की अरे सुरुवात गेली माझी. की कुठचाही सिनेमा कुठच्याही पॉईंट पासून पाहून तेवढ्याच इंटेन्सिटीने एन्जॉय करू शकतो. क्या बात, जबरदस्त. नेमका हाच व्यवसाय करावा स्वानंद करीत नसता तर कोणत्या व्यवसायात आला असता? कॅटरिंग, ट्रेकिंग का अजून कोणता व्यवसाय? नाही, मी वेगळं थोडं उत्तर यायचं. जर का मी व्यवसाय करत नसतो कोणता किंवा नोकरी किंवा त्या ह्याच्यात नसतो तर मी कदाचित संघाचा प्रचारक म्हणून बाहेर पडलो. माझं ते होतं. पण नंतर मग जेव्हा ट्रॅव्हलमध्ये आलो त्याच्यानंतर मध्ये जरा पार वेळ. अदरवाईज मी तिकडे असतो. पण संघाचं काम अजूनही चालू. हो. याच्यासारखं दुसरी प्रशंसा आणि सुखही. कारण मी लहानपणी शाखेत गेलेलो आहे. संघाच्या बऱ्याच लोकांबरोबर अजूनही माझा टच आहे. त्यामुळे मला कळू शकतं संघ प्रचारक असणं म्हणजे काय. नाही, तेवढी डेडिकेशनच लागतं तेवढं सगळं सोडून जाणं. हो. इदम न मग बॅकस्टाईज. नंबर 3. फिरायला जाण्याचा स्वतः स्वानंदला बऱ्याच वेळा कंटाळा येतो. होय का नाही? येतो. काही वेळा येतो. पण कसं असं डिपेंड कोण येतो. करेक्ट. कंपनी मॅटर्स. 100%. कोणता छंद आहे तो स्वानंद कधीच सोडू शकत नाही? वाचन. ग्रेट. खालीलपैकी खाण्याचे प्रत्येकी एक आवडते पदार्थ कोणते? मिसळ, बटाटा वडा आणि पुरणपोळी, गुलाबजाम. मिसळ आणि गुलाब. ग्रेट. टुरिझम इंडस्ट्रीला कायम भेडसावणारी एक समस्या कोणती? कधीही बंद करू शकतो. कारण काही उद्या एवढंसं खुट्ट झालं तरी उत्तराखंडमध्ये फ्लड आला, उत्तराखंडचे संपलं. काश्मीरमध्ये जेव्हा आतंकवादी हल्ले व्हायचे तेव्हा काश्मीर संपायचं. सिक्कीम मध्ये बंद झाला, सिक्कीम संपायचं. कोरोना आला, सगळंच बंद. काहीच सांगता येत. 7वा प्रश्न. फिरायला जाणाऱ्या व्यक्तींना कोणती एक गोष्ट आवडते आणि कोणती एक गोष्ट आवडत नाही असं स्वानंदला वाटतं? लोकांना बेसिकली आवडतं की जर का त्यांना सगळं काही असं प्रॉपर प्लॅटर मध्ये दिलं व्यवस्थित. आणि आवडत नाही की जर का आपण काही गोष्टी लपवल्या. एखाद्या ठिकाणी काही गोष्टी सांगणं गरजेचं असतं. उदाहरण सांगायचं तर मसुरी सारख्या ठिकाणी जसं आपल्या माथेरानला गाड्या अलाउड नाही तसं मसुरीला पण मॉल रोड वरती गाड्या अलाउड नाही. लोक हे सांगतच नाही. लोकांना काय वाटतं गाडी माझ्या बरोबर म्हणजे गाडी पूर्ण वेळ फिरवणार मला. त्यातले साईटसीन मध्ये 3 स्पॉट तर मॉल रोड वरती आहे जिथे गाडी जात नाही. गाडी नाही म्हटल्यानंतर मग तिथे वैतागतात लोक की तू अधिकारी सांगितलं.
सो अशा वेळी ना मला हे वाटतं की लोकांना जर का आपण काही गोष्टी लपवल्या तर त्यांना आवडत नाही. त्यापेक्षा तुम्ही जे आहे ते सरळ सांगा, समोर सगळं मांडा की हे असं असं आहे, हे आवडतं, हे मिळणार नाही. फॅन्टॅस्टिक. स्वानंदला कोणत्या एका ठिकाणी कधीही फिरायला जायला आवडतं? मनाली. क्या बात आहे. मी 17 वेळा गेलो त्या दिवशी सांगितलं तसं. एकदा हनीमूनला होतं आणि बाकी 16 वेळा माझ्या कामाचा किंवा टुरिस्ट. म्हणजे एवढा आवडतं की हनीमूनला तिकडेच गेला. त्याच्यात एक इंटरेस्ट मी ऍड करतो मला वेळ असेल तर. आम्ही हनीमूनला गेलो होतो, त्याच्या आधी मी 13 वेळा जाऊन आलेलो. बायकोला माहिती होतं मी ट्रॅव्हल इंडस्ट्रीत आहे, पण मी कुठे जातो फिरायला ते काही एवढं डिटेल नव्हतं सांगितलं. आणि अक्षर चिठ्ठ्या टाकलेला हनीमूनला कुठे जायचं मध्ये बसलेलो चिठ्ठ्या टाकल्या. असं उचलल्यावर लकीली हिमाचल प्रदेश आला. चला शिमला म्हणाली, मी माझे कॉन्टॅक्ट सगळे बुकिंग वगैरे केली आणि झाली सगळी टूर संपली. आम्ही चंदीगडहून दिल्लीला यायला निघालो आणि त्यावेळेस एवढी झाली ही माझी 14वी टूर होती. जी वैतागली होती माझ्यावर, किंवा आधी संख्या जाऊन दुसरीकडे गेलो असतो कुठे नाही, पण मला आवडतं मनालीला जायला किंवाही जायला आवडतं. बरं, कसं म्हणाल. फॅन्टॅस्टिक. 9वा प्रश्न, कोणत्या कल्याण सोडून कोणत्या 2 ठिकाणी आपले ऑफिस असावे असे स्वानंदला मनापासून वाटते? एक तर फोर्ट. ग्रेट. फोर्ट मध्ये माझं ड्रीम आहे. थॉमस कुक. थॉमस कुक मध्ये मी काम केल्यामुळे मला तो एरिया काय माहिती. अगदी. आणि दुसरं म्हणजे मला दुबईला स्वतःला ऑफिस असायला आवडतं. बाबांचा इन्फ्लुएन्स पण दुबई आवडतं मला. अच्छा, म्हणजे आवडतं डेस्टिनेशन आहे म्हणून. हा, मग तिथे लोक पण छान आहेत. हो, आणि धंदा पण तेवढाच चांगला. पैसा कम्पॅरेटिव्हली. येस. आणि शेवटचा प्रश्न, स्वानंदला कस्टमरचा प्रचंड राग आला तर स्वानंद नक्की काय करतो? कस्टमर गेल्यानंतर दरवाजा बंद करतो आणि फुल फ्रस्ट्रेशन काढतो, पण दरवाजा उघडतो आणि शांतपणे बसतो. गो गेट. बस, कारण एकदा बाहेर काढणं गरजेचं आहे. आता तर मला त्रास होणार. ऍब्सोल्यूट. सो कस्टमर गेल्यानंतर कस्टमर समोर काही नाही. कस्टमर गेल्यानंतर एक अशी जागा वेळ स्वतःची निवडायची, फुल फ्रस्ट्रेशन सगळं बाहेर काढायचं, मग परत शांत झालं की परत कामाला सुरू. बरोबर. कस्टमरच्या समोर वसिष्ठ, कस्टमर विश्वामित्र. विश्वामित्र काय जमत आहे म्हणा. ग्रेट. स्वानंद, अशा प्रकारे आपली राहून जायला संपली. तू अप्रतिम उत्तर दिली सगळ्या वेळेची आणि मजा आली. म्हणजे आज बऱ्याच काळानंतर मी अशा एका नंबरची इंटरव्ह्यू घेतोय, प्राऊडली प्रीतीमध्ये वुड बी इन लाईन नेक्स्ट, की जे पूर्वी होते ब्रीफ पिरियड करता असेल जास्त पिरियड करतात, परत आले आणि तितकंच बिलॉंगिंगनेस कल्याण चॅप्टरवर आहे किंवा मला वाटलं इंटरव्ह्यू देताना. त्यामुळे थँक्यू सो मच. इट वॉज प्लेजर टॉकिंग टू यू. थँक्यू. मित्रांनो, आत्तावर गप्पा मारल्या स्वॉन वॉयजेस आणि हॉलिडेजचे सर्व स्वानंद गोगटे यांच्याबरोबरती. त्यांनी सगळ्या प्रश्नांची रॅपिड फायरमध्ये उत्तरं दिलीच, पण त्यांच्या व्यवसायाबद्दल पण आपल्याला अधिक कल्पना दिली. आपण हा इंटरव्ह्यू, ही मुलाखत इथंच थांबवतोय. पुढल्या भागात एका नवीन मेंबरला घेऊन भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.